तसं तिथं माणसं पण ठेवलेली आहेत। त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर पुणे ते माले हे गाव, मालेगाव जे आहे ते पुणे ते रायगड जिल्हा हद्द ते माणगाव, म्हणजे खालचा रायगड मधलं माणगाव, राष्ट्रीय महामार्ग किलोमीटर 63 मध्ये मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावाचे हद्दीमध्ये दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे। आणि तिथं मात्र एक जण मृत्युमुखी पडलं, एक जखमी झालेलं आहे। त्याच्यामध्ये 10 मीटर महामार्गाची हद्द आहे आणि रस्त्याची रुंदी 5.5 मीटर एवढीच आहे। ते एक तिथं पिकनिक फॅमिली हॉटेलमधील एक व्यक्ती तिथं दुर्दैवी त्याचा अंत झालेला आहे। जो जखमी आहे त्याच्यावर दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे। याच्यामध्ये या सगळ्या नैसर्गिक संकटामुळे जिथं जे कोणी जखमी झालेले आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासन अथवा कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये असेल तर कॉर्पोरेशन करणार आहे आणि तशा प्रकारच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत। आम्ही सतत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई उपनगर या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पण संपर्कात आहोत। उद्या काहीतरी एक जिल्हाधिकाऱ्यांचा नागपूरला निवडणूक आयोगाने काहीतरी एक ट्रेनिंग ठेवलेलं होतं, परंतु चीफ सेक्रेटरीला आणि चोकलिंगमला सांगून ते पुढे ढकलायला सांगितलं, कारण जिल्हाधिकारी हे त्या जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून काम करत असतात आणि अजूनही ह्या जिल्ह्यांच्या मध्ये कुठं रेड अलर्ट, कुठं ऑरेंज अलर्ट, कुठं येलो अलर्ट असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। म्हणून आपण ती खबरदारी या बाबतीतली घेतोय। वेगवेगळ्या भागामध्ये देखील आपण एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या तिथं नेमलेल्या आहेत, ते त्यांचं काम त्या बाबतीमध्ये करतायत। कात्रज तलाव जवळपास भरत आलेला आहे। आता कात्रज तलावाचं ओव्हरफ्लोचं पाणी आंबील ओढ्यातनं जात आहे, म्हणजे तिथं जात आहे आणि बऱ्याचदा तिथं अडथळा निर्माण होतो, पाणी आजूबाजूच्या भागामध्ये शिरतं। लोकप्रतिनिधींची पण ती तक्रार होती। आम्ही ती खबरदारी घेऊन खबरदारीच्या ज्या सूचना तिथं द्यायच्या असतील, तिथं ज्यांना अपॉइंट करायचं होतं तिथं त्या टीमला अपॉइंट आपण केलेलं आहे।